हॅलो गाईज, पायथन प्रोग्रॅमिंग जर शिकायचं असेल तर आपल्याकडे बरेच ऑप्शन्स आहेत सॉफ्टवेअरसाठी. त्याच्यामध्ये तुम्ही महत्त्वाचं तर VS कोड वापरू शकता, दुसरं म्हणजे पायचार्म वापरू शकता आणि असे ऑनलाईन कंपायलर बरेच आहेत, ते यूज करून तुम्ही पायथन प्रोग्रॅमिंग करू शकता. पण गुगल कोलॅबनं आपल्याला सगळीकडे वापरता येईल असं एक ऑप्शन दिलेलं आहे. त्याचं नाव आहे गुगल कोलॅब. गुगलने दिलेला ऑप्शन आहे. तर तो कसा इन्स्टॉल करायचा ते मी आता दाखवतो. तर इथं गुगलचं तुम्ही लॉग इन केल्यानंतर क्रोम ब्राउझरला इथं याच्यावर जायचं आहे, गुगल ड्राईव्हला जायचं आहे आणि गुगल ड्राईव्हला एक फोल्डर तयार करायचा आहे आपला. सपोज मी फोल्डर तयार केला आहे पायथन प्रोग्रॅमिंग मला शिकायचं आहे. तर पायथनच्या सगळ्या फाईल्स आहेत ते मी इथं पायथन या फोल्डरमध्ये ठेवणार आहे. पायथन प्रोग्रॅमिंग ओपन केला, पायथन फोल्डर. आता याच्यामध्ये काय करायचं, राईट क्लिक करायची आणि मोर या ऑप्शनवर क्लिक करायची. आता तुम्ही पहिल्यांदाच जर गुगल कोलॅब वापरणार असाल तर मोर या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुमचं इथं गुगल कोलॅबोरेटरी दिसणार नाही. मग त्यावेळेस काय करायचं, कनेक्ट मोर ॲप्स या ऑप्शनवर क्लिक करायची आणि इथं कोलॅब असं सर्च करायचं. इथं सर्चमध्ये कोलॅब सर्च करायचं, कोलॅबोरेटरी येते. त्याच्यावर क्लिक केले की इथं पहिल्यांदाच कोलॅबोरेटरी असा ऑप्शन येतोय आणि इथं जसं इन्स्टॉल आले तसं इथं इन्स्टॉल असा ऑप्शन येतो. त्या इन्स्टॉलवर क्लिक केलं की तुमची ही गुगल कोलॅबोरेटरी आहे ती तुमच्या ड्राईव्हला इन्स्टॉल होते. आता मी ऑलरेडी इन्स्टॉल केलेली आहे त्यामुळे इथे इन्स्टॉल्ड असं येते. आता ही गुगल कोलॅब जर इन्स्टॉल झाली तर पुढं काय करायचं, राईट क्लिक करायचं, ड्राईव्हमध्ये यायचं, राईट क्लिक करायचं, मोरवर क्लिक करायचं आणि गुगल कोलॅबोरेटरी याच्यावर क्लिक करायचं. मग एक फाईल ओपन होते, पायथनची फाईल आहे. त्याच्यामध्ये तुम्ही पायथन प्रोग्रॅमिंग करू शकता. असं एक फाईल ओपन होते. या फाईलला तुम्ही इथं नाव देऊ शकता. .ipynb या फॉर्मॅटमध्ये फाईल ओपन होते. ही फाईल तुम्ही सेव्ह केली तर ती तुम्ही VS कोडमध्ये सुद्धा पुढं ओपन करू शकता किंवा ऑनलाईन कंपायलरमध्ये सुद्धा ओपन करू शकता. आता इथं तुम्ही कोड लिहू शकता. कोड आणि टेक्स्ट लिहायसाठी दोन्ही ऑप्शन आहेत. टेक्स्ट लिहायचं असेल तर टेक्स्टवर क्लिक करायची आणि इथं तुम्ही हेडिंग वगैरे असं टाकू शकता. सपोज इथं मी पहिल्यांदा हेडिंग टाकलं इंट्रोडक्शन. त्या टेक्स्टला सिलेक्ट करून तुम्ही त्याचं हेडिंग करू शकता, त्याला बोल्ड करू शकता, इटॅलिक करू शकता. तर हे झालं टेक्स्ट. आता त्या टेक्स्टच्या अंडर तुम्ही इथं प्रोग्रॅम करू शकता. सपोज प्रिंट, आता मला 100 प्रिंट करायचं असेल तर प्रिंट 100 आणि हे रन करण्यासाठी पहिल्यांदा इथं कनेक्ट करायचं. ब्राउझरशी कनेक्ट करण्यासाठी इथं कनेक्ट ऑप्शन आहे, त्याच्यावर क्लिक केलं. एकदाच कनेक्ट करायचं आहे. हे एकदा कनेक्ट झालं की आपण सगळ्या सेल्स आहेत पायथनच्या त्या रन करू शकतो. कनेक्टिंग चालू आहे. ओके, कनेक्टेड झालेलं आहे. आता रन करू शकतो. याचा आउटपुट आपल्याला 100 इथं दिसतंय. प्रिंट 100 म्हणलं मी, 100 प्रिंट होऊन आलं. असंच सपोज पुढचा कोड घ्यायचा असेल तर इथं मध्ये आणलं की कोड आपोआप येते, त्याच्यावर क्लिक करायची. सपोज प्रिंट, आता मला सपोज माझं नाव प्रिंट करायचं आहे तर डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये माझं नाव टाईप करायचं. ओके, आणि सेल रन करायची. या आउटपुटमध्ये दिसणार माझं नाव. तर सिम्पल अशा पद्धतीने आपण यूज करू शकतो. आता हे गुगल क्रोम आपण कोणत्याही PCवर, कॉलेजमधल्या कोणत्याही PCवर आपण ओपन करू शकतो आणि त्याच्यावर जस्ट आपलं जीमेल लॉग इन करायचं. त्याच्यामध्ये ही गुगल कोलॅब इन्स्टॉल करायची. ती कुठेही इन्स्टॉल होते कारण ती गुगल क्रोमवरच आहे, तिथंच इन्स्टॉल करायचं आहे एक्सटेन्शन म्हणून. त्यामुळे ती कुठंही आपण इन्स्टॉल करू शकतो लगेच आणि एकदाच इन्स्टॉल करायचं आहे आपल्या अकाउंटला आणि मग ते कुठंही आपण ओपन करून कुठंही त्याचं प्रॅक्टिस करू शकतो. असं काय नाही त्याचा सेपरेट सॉफ्टवेअरच आपल्याकडे लॅपटॉपच असावा, त्याचा सॉफ्टवेअर असावं आणि मग त्याच्यावर प्रॅक्टिस होईल असं काही नाही. आपण कुठंही ओपन करून त्याचं प्रॅक्टिस करू शकतो. सो थँक्यू.